आपल्या पन्हाळा किल्ल्याच्या स्थलदर्शनामधलं पुढचं वास्तुवैभव हे तुम्हाला येथे दिसत आहे. हे आहे नरवीर शिवा काशीद यांचं पुतळ्याचं ठिकाण. पन्हाळा किल्ल्याच्या जिथे आपण प्रवेश करतो, जिथे आपल्याकडनं पथकर वसूल केला जातो, तेथेच प्रवेशाच्या बाजूला सदोबा तळ्याच्या समोरच्या बाजूला विरुद्ध दिशेने शिवा काशीद यांचा आपण पुतळा पाहू शकतो. वीररत्न शिवा काशीद यांचं पुण्यस्मरण करून आपण आपल्या पन्हाळा किल्ल्याच्या 6व्या भागाला सुरुवात करूया आणि स्थळदर्शनाकडे वळूया. नरवीर शिवा काशीद यांच्या पुतळ्याकडनं गाडी रस्त्याने जेव्हा आपण पन्हाळा किल्ल्याच्या अंतर्गत भागामध्ये प्रवेश करतो, तेव्हा गावात थोडे अंतर पुढे आल्यावर आपल्याला वीररत्न बाजीप्रभू यांच्या पुतळ्यापाशी रस्ता घेऊन येतो. येथे पन्हाळा किल्ल्याचा एक महत्त्वाचा चौक असून चौकाच्या मधोमध अतिशय आवेशपूर्ण असा बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा आपण पाहू शकतो. त्यांच्या दोन्ही हातामध्ये दांडपट्टे घेऊन युद्धाच्या पवित्र्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे अतिशय उत्तम रीतीने साकारण्यात आलेले आहे. हा पुतळा रवींद्र मेस्त्री या मूर्तिकारांनी घडवलेला असून 22 मे 1977 साली या पुतळ्याचे पन्हाळा किल्ल्यावर अनावरण करण्यात आले. तेव्हापासनं अनेक इतिहासप्रेमी दुर्गरसिकांचे प्रेरणास्थान म्हणून हा पुतळा आणि हा चौक ओळखला जातो. ह्या पुतळ्याला साक्षी ठेवून परत एकदा आपण पन्हाळ्याच्या इतिहासाच्या पानांमध्ये प्रवेश करूया. श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांच्या घातकी खुनानंतर इसवी सन 1690 साली बहुतेक महत्त्वाचे मराठा ताब्यातले किल्ले जसे की राजगड, सिंहगड, पुरंदर, प्रतापगड याचप्रमाणे पन्हाळा किल्ला देखील मुघलांच्या ताब्यात गेला. पण रामचंद्र पंत अमात्य यांच्या हाताखाली काम करणाऱ्या परशुराम त्रिंबक ह्यांनी परत एकदा प्रतिहमला करून 1692च्या जून महिन्यात पन्हाळा किल्ला परत एकदा स्वराज्यात आणला. याआधी त्यांनी सज्जनगड व अजिंक्यतारा किल्लासुद्धा मुघली ताब्यातनं सोडवले असल्यामुळे त्यांच्या ह्या पराक्रमाबद्दल खुश होऊन श्रीमंत छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना शमशेर जंग सुभेलष्कर असा खिताब दिला. पण त्याच वर्षी परत एकदा मुघली फौजांनी पन्हाळा किल्ल्यावर हमला केला. मुघल दरबारची बातमीपत्रे या संदर्भ ग्रंथामधील 4 जानेवारी 1693ची एक नोंद सापडते. पन्हाळ्याच्या वेढ्यासाठी मुघल शहजादा मुईउद्दीन यांच्या फौजेत असणाऱ्या सफशिकन खान या तोफखान्याच्या प्रमुखासाठी 10,000 अशरफीचा खजिना पन्हाळगडाच्या वेढ्यात पाठवला होता. त्याच्या पुढील नोंद 25 एप्रिल 1693 सालची सापडते. त्यातून समजून येते की मराठ्यांनी पन्हाळ्याचा वेढा फोडून कुमक किल्ल्यात पोहोचवण्याचा गिनिमिकाव्याचा छापेमारी पद्धतीचा प्रयत्न चालवला होता. धान्याच्या गोण्या लादलेले बैल पन्हाळगडापासनं 7 कोसावर आले होते आणि मुघल फौजांना ह्याची बातमी लागताच मुघल वेढ्यातनं महम्मद अस्करी व अली मुर्शद हे 2 सरदार त्यांना पकडण्यासाठी बाहेर गेले. त्यांना हुलकावणी द्यायला मराठ्यांनी माघार घेतली. मोगल सरदारांना आनंद झाला आणि त्यांनी धान्याचे बैल धरले. तेवढ्यातच डोंगरातनं सुमारे 3,000 मराठा फौज त्यांच्या अंगावर येऊन आदळली. मोगलांनी घाबरून माघार घेतली. या झटापटीत मुघल सैन्याचे 500 सैनिक ठार पडले. अली मुर्शद हा सरदार मराठ्यांचा कैदी बनला. अशी ही पराक्रमाची नोंद मुघल दरबारच्या अखबारामधून दिसते. पुढच्या नोंदीत ऑक्टोबर 1693 सालची घटना समजून येते. ह्याच्यामध्ये खासे धनाजी जाधवराव पन्हाळ्याच्या वेढ्यावर तुटून पडले आणि औरंग्याला आपला मोठा सेनापती गाझीउद्दीन फिरोज जंग याला पन्हाळ्यावर पाठवावे लागले. ह्या मोगली फौजांकडनं काहीच न झाल्याने शेवटी 26 मार्च 1694 या दिवशी औरंगजेब बादशाने सर्वांना माघारी बोलवून शहजादा बेदार बख्त यांना 25,000 नव्या दमाच्या मुघल फौजेनिशी पन्हाळा जिंकायला पाठवला. पण एवढे प्रयत्न करून देखील पन्हाळ्याचा किल्ला अजिंक्यच राहिला. 1692 पासनं ते 1701 जानेवारी ह्या काळामध्ये सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली या भागात प्रचंड लढाया सुरू होत्या.
त्यामुळे सरकारी नेमणुका, बंदोबस्ताची कुठलीच कागदपत्रे मुघल दरबारची किंवा मराठा दरबारची मिळत नाहीत. पण राजाराम छत्रपतींच्या योजनेप्रमाणे रामचंद्र पंत अमात्य, परशुराम पंत त्र्यंबक, धनाजी जाधव ह्या पराक्रमी सरदारांनी पन्हाळा किल्ला लढता ठेवला व मराठ्यांचा लढा कायम सुरूच राहिला. दरम्यानच्या काळात जिंजीला गेलेले छत्रपती राजाराम परत आले, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचे 3 मार्च 1700 साली सिंहगडावर निधन झाले. पण ह्यामुळे कच न खाता महाराणी ताराबाई यांनी स्वातंत्र्याचा, स्वराज्याचा हा लढा सुरूच ठेवला. या रीतीने पन्हाळ्याच्या संबंधातला छत्रपती राजाराम साहेबांच्या काळातला इतिहास बघून झाल्यावर आपण परत एकदा वर्तमानात येऊन पन्हाळ्याच्या स्थळदर्शनाकडे वळूया. बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यापासून थोडंसंच पुढे चालत आल्यावर आपल्याला पन्हाळ्याच्या वास्तुवैभवातला एक महत्त्वाचा वास्तुविशेष म्हणजेच अंधारबावकडे जाणारा रस्ता दिसतो. या रस्त्याच्या दुतर्फा पर्यटकांसाठी आईस्क्रीम, भेळपुरी, झुणका भाकर, कांदा भजी अशा अन्नपदार्थांच्या वस्तूंची दुकानं आहेत. ह्याचबरोबर येथे आपल्याला मनोरंजनाची साधने देखील दिसतात. आधुनिक काळातल्या 4 व्हील ड्राईव्ह असणाऱ्या गाड्या वगैरे येथे पर्यटकांची हौस भागवण्यासाठी खासच दरांमध्ये उपलब्ध असतात. येथे हौशी पर्यटक घोडेस्वारी देखील करू शकतात. या सर्व आधुनिक चिन्हांना पार करून आपण आता पुरातन चिन्हांकडे वळूया. हिजरी सन 909 म्हणजेच इसवी सन 1503 साली अंधारबावेची निर्मिती अबू युसुफ या आदिलशाही सरदाराने केली. या वास्तूला शृंगारबाव, श्रीनगर, अंधारबाव अशी विविध नावे आहेत. तशा अर्थाचा एक सुंदर फारसी शिलालेखसुद्धा ह्या अंधारबावच्या 3ऱ्या मजल्यावर आपण पाहू शकतो. तुम्ही म्हणाल, ही जर अंधारबाव म्हणजे विहीर आहे तर विहीर कुठे आहे आणि हे 3रा मजला म्हणजे काय प्रकरण आहे? तर ही अंधारबाव नावाची वास्तू जी आहे ही एक स्टेपवेल किंवा बावडी प्रकारातली वास्तू आहे, ज्याच्यावर राजवाड्यासारखे खोल्यांचे बांधकाम करून जमिनीच्या अंतर्भागामध्ये म्हणजे भुयारी स्वरूपामध्ये विहिरीला लपवण्यात आलेले आहे. ही प्रशस्त रचना आपण येथून पाहू शकतो. ह्या सज्जातनं जेव्हा आपण डोकावून बघतो तेव्हा खालचे 2 मजले आपल्याला दिसतात. या सज्जाच्या छतामध्ये कमळांची सुंदर अशी रचना केलेली देखील आपण पाहू शकतो. हे सज्जे आणि ही जी वास्तुरचना आहे महालाची ही एकेकाळी पहारेकऱ्यांच्या वापरात असावी अशा बहुतेक इतिहासकारांचं मत आहे. पण एकूणच ह्या वास्तुरचनेचे शाही स्वरूप बघून कदाचित ह्या वास्तूमध्ये पन्हाळ्याचे किल्लेदार किंवा पन्हाळा प्रांताचे आदिलशाही सुभेदार आपल्या करमणुकीचा वेळ घालवण्यासाठी येत असावे असे देखील काही इतिहासकारांचे मत आहे. आणि याच्या खालच्या जो मधला मजला आहे, 2रा मजला, तेथे पहारेकरांची राहण्याची सोय असावी असा अंदाज करता येऊ शकतो. त्याचबरोबर जेव्हा आपण हे संपूर्ण वास्तू पाहतो तेव्हा आपल्याला ही काळ्या दगडांमध्ये आणि चुन्याचा वापर करून बांधलेली रचना आहे असं समजून येते. आता आपण येथून 3ऱ्या मजल्यावरून खालच्या 2ऱ्या मजल्याकडे जाणाऱ्या पायऱ्यांनी खाली उतरून जात आहोत. येथे आपण जेव्हा खाली उतरून येतो तेव्हा आपल्याला ह्या अंधारबावेचे भव्य असं स्वरूप आणि दणकट बांधकाम दिसून येते. येथे खाली 3ऱ्या मजल्यावर म्हणजे खालच्या तळातल्या मजल्यावर विहीर असून वरच्या मजल्यावर महालाची जागा होती. 2ऱ्या मजल्याचे वैशिष्ट्य म्हणजे ही विहीर तटबंदीच्या बुरुजात बांधली असल्याने ह्याच 2ऱ्या मजल्यावर सैनिकांच्या पहाऱ्याच्या खोलीमध्येच ह्या बुरुजातनं बाहेर पडण्यासाठीचा चोर दरवाजा देखील आपण पाहू शकतो. हा चोर दरवाजा सध्या सुरक्षेच्या कारणास्तव पुरातत्व खात्याने कडिकुलपामध्ये बंदोबस्तात ठेवलेला आहे. पण ह्या 2ऱ्या मजल्याचा अंतर्गत भागाच्या छताची रचना देखील अतिशय सुंदर दगडांची रचना करून बांधून काढण्यात आलेली आहे. हा 2रा मजला पाहून झाल्यावर आता आपण शेवटच्या 1ल्या मजल्याकडे म्हणजे तळातल्या 1ल्या मजल्याकडे जाऊया. ह्या तळ्यातल्या 1ल्या मजल्यामध्येच ह्या अंधारबावेची विहीर आहे. ही विहीर इतक्या बंदोबस्तात आहे याचं कारण की जुन्या काळी जर शत्रूचा हमला झाला तर शत्रूचा रोख गडाचे पाणवठे विषारी करण्याकडे असे. त्यामुळे हा एक पाणवठा अतिशय बंदोबस्तात ठेवून शेवटचा रिसोर्स म्हणून ह्याचा वापर करता यावा
म्हणून आदिलशाही काळामध्ये वरती पहारेकऱ्यांची जागा आणि खालती अतिशय सुरक्षित अशी ही विहीर अशी अंधारबावेची रचना करण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता, हे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही ही शूटिंग केलेली आहे, तरीसुद्धा येथे किती भरपूर पाणीसाठा आहे आणि ह्या विहिरीच्या बुरुजात झरा असल्यामुळे ह्या विहिरीला वर्षाचा सर्वच काळ पाणी उपलब्ध असते. अशा रीतीने अंधारबावेची रचना पाहून जेव्हा आपण बाहेर येतो तेव्हा लगेचच आपल्याला तटबंदीवर जाता येते. ह्या तटबंदीवर चढून गेलं की आपल्याला अंधारबावेच्या वरच्या बुरुजाकडे जाण्याचा मार्ग दिसतो, जो सध्या पुरातत्व खात्याने बंद केला आहे. येथून दिसणारा हा जो भव्य बुरुज आहे, ह्याच बुरुजात अंधारबाव लपवलेली आहे. त्याचबरोबर ह्याच बुरुजामध्ये चोर दरवाजा आणि सैनिकांच्या राहण्याची ठिकाणाची रचना देखील केलेली आहे. अशा रीतीने ही अतिशय अनोखी अशी अंधारबावेची रचना आपण तटबंदीवर येऊन बाहेरच्या बाजूने देखील पाहू शकतो. जेव्हा आपण नजर ह्या साईडला फिरवतो तेव्हा आपल्याला येथूनच 3 दरवाजाचा भव्य बुरुज दिसतो. 3 दरवाजाचे स्थलदर्शन करण्यापूर्वी परत एकदा आपण इतिहासाच्या पानामध्ये डोकावून पन्हाळ्याच्या इतिहासाच्या पुढच्या घटना देखील पाहूया. ह्याच दरम्यान 19 ऑक्टोबर 1699 या दिवसापासून औरंगजेब बादशहाने वयाच्या 82व्या वर्षी मराठ्यांचे किल्ले परत एकदा जिंकून घ्यायची दुसरी मोहीम सुरू केली. सुमारे 2 वर्ष ही मोहीम सुरू होती. या मोहिमेत औरंगजेबाने सातारा व कोल्हापूर प्रांतावर आपले लक्ष केंद्रित केले होते. वसंतगड, अजिंक्यतारा, सज्जनगडाचे किल्ले जिंकून पावसाळा ओसरेपर्यंत औरंग्या पन्हाळ्याच्या दिशेने वळता झाला. त्याचा नातू बेदार बख्त आणि जुल्फिकार खान ह्याला मोहिमेचे सेनापती नियुक्त केले गेले. 1701च्या जानेवारी महिन्यामध्ये मोगलांचा पन्हाळगडाला परत एकदा वेढा पडला. महाराणी ताराबाईंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी गनिमी काव्याने मुघली सैन्याची रसद लुटून त्यांचे हाल करण्यास सुरुवात केली. 1701च्या मार्च महिन्यात शेवटी खासा औरंगजेब बादशाह वेढा सक्त करण्यासाठी पन्हाळ्याच्या पायथ्याशी आला. वेढ्याचे चौकी पहारे मोर्चे बरोबर काम करतात की नाही हे पाहण्यासाठी बादशाह स्वतः हिंडू लागला. मासिरे आलमगिरी ह्यामधील नोंदीनुसार किल्ल्यातनं रात्री बेरात्रीच्या सुमारास मराठे गपचूप खाली उतरत आणि मोर्चामधील तोफा बहिऱ्या करून पळून जात. किल्ल्याच्या बाहेरचे मराठा सैन्य वेढ्याचा रसद पुरवठा तोडून त्रास देत असे. पाऊस जवळ आल्यामुळे घायकुतीला येऊन शेवटी मोगलांनी वाटाघाटींचा मार्ग अवलंबला. मोगल दरबारच्या बातमीपत्रात काही मराठा पराक्रमाची तुरळक नोंद सापडते. 22 मार्च 1701 साली पन्हाळ्याचा वेढा चालू असताना खासा शहजादा बेदार बख्त याच्या स्वारीचा तुर्की घोडा पन्हाळ्यावरून आलेल्या गोळ्यामुळे ठार झाला. शहजाद्याला वाईट वाटू नये आणि हुरूप वाढावा यासाठी औरंगजेबाने 4 तुर्की घोडे शहजाद्याला भेट म्हणून पाठवले. ह्याच वेढ्यामध्ये इंग्लंडचा राजा 3रा विल्यम ह्याचा राजदूत सर विल्यम नॉरिस हा मुघल बादशहाला भेटायला 2 एप्रिल 1701 रोजी आला होता. 22 मे 1701 या दिवशी किल्लेदार त्र्यंबकजी याने किल्ल्याच्या धान्य कोठारातील 2000 खंडी धान्य हुशारीने मोगलांना विकले आणि 20,000 रुपये वसूल केले. आता तुम्ही म्हणाल, हा काय बेबनाव आहे, मराठ्यांचा किल्लेदार चक्क मुघलांना धान्य विकतोय. पण याची गोष्ट अशी होती की जरी मोगलांनी पन्हाळगडाला वेढा घातलेला तरी पन्हाळगडाच्या धान्य कोठ्यांमध्ये इतका प्रचंड धान्यसाठा होता की किल्ल्यातल्या मराठ्यांना अन्नधान्याची अजिबात तुटवडा नव्हता. पण ह्या उलट मात्र पन्हाळगडाच्या खाली असणाऱ्या मुघली वेढ्यामध्ये अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा पडला होता. कारण मुघल सैन्याकडे येणारी रसद बाहेरचे मराठा फौज सतत छापा मारून लुटत असे आणि त्याच्यामुळे मोगल सैन्य अन्नाला मोताद झाले होते. ह्याच गोष्टीचा फायदा उचलून किल्ल्यातल्या मराठा किल्लेदाराने आपल्याजवळचे धान्य त्या काळी चक्क ब्लॅकने मोगलांना विकले आणि भरभक्कम 20,000 रुपये इतकी मोठी खंडणी वसूल केली. पाहिलं मराठे किती हुशार होते ते. 22 मे 1701च्या ह्या मजेशीर नोंदीनंतर आपल्याला पुढील नोंदीमधून असं कळतं की मे महिना संपायच्या अखेरीला आल्या असल्यामुळे आणि मान्सूनचा वर्षाकाळ
अतिशय तोंडावर आल्यामुळे मोगलांनी मराठ्यांशी वाटाघाटींचा मार्ग पत्करला आणि शेवटी 55,000 रुपयांचा मोबदला घेऊन मराठा किल्लेदारांनी पन्हाळा किल्ला मुघलांच्या हवाली केला. 24 मे 1701 या दिवशी मुघल शहजादा कांबक्ष यांनी पन्हाळा किल्ल्यावर मुघली निशाण चढवले. 26 मे 1701 या दिवशी खासा औरंगजेब पन्हाळा किल्ला पाहण्यासाठी किल्ल्यात दाखल झाला. त्याच्या स्वागतासाठी तोफांना बत्ती देऊन तोफखान्याच्या गर्जना घडवण्यात आल्या अशी मुघल दरबारच्या अखबारांमध्ये आपल्याला नोंद सापडते. बादशहाने त्याच्या पद्धतीप्रमाणे लगेचच पन्हाळगड किल्ल्याचं नाव बदलून शहाबनी दुर्ग असं केले. त्याच्या पुढे 30 मेच्या नोंदीनुसार असं समजून येतं की परळी म्हणजे सज्जनगडाचा मुघल राजपूत किल्लेदार रावतमल ह्याला पन्हाळ्याचा नवा किल्लेदार नेमण्यात आले. पिराजी घाटगे ह्या मराठ्यांना पन्हाळ्याचा देशमुखी दप्तरावर मुख्य दफ्तरदार म्हणून नेमण्यात आले आणि पन्हाळगडाचा वाकनीस म्हणून खैरुल्ला खानाची नेमणूक झाली. याच्याच पुढे 28 मे 1701 या दिवशी औरंगजेब बादशाह पन्हाळगड उतरून त्याच्या पुढील मोहिमेसाठी मार्गस्थ झाला. पन्हाळा किल्ला जिंकण्यासाठी मोगलांनी आपली बहुतांश फौज कोल्हापुरात जमवली होती. औरंगजेब पन्हाळा जिंकून खटावच्या दिशेने वर्धनगड, नांदगिरी, चंदनवंदन हे किल्ले जिंकण्यासाठी पुढील मोहिमेकरता रवाना झाला. हा सर्व घटनाक्रम पाहिला की इतिहासप्रेमींना एक गोष्ट नक्कीच लक्षात येईल की मराठे पावसाळ्याच्या तोंडावर मुघलांशी वाटाघाटी करत व पैसे घेऊन किल्ला मोगलांच्या ताब्यात देत. म्हणजे ते स्वराज्याशी गद्दारी करत होते का, की हे पैसे स्वतःच खात असत? तर तसे काही नव्हते. 20 वर्ष सतत चाललेल्या युद्धामुळे मराठ्यांचे महसुली उत्पन्न साफ थांबले होते. मुलखाची वाताहात झाल्याने प्रजा कर भरण्यास असमर्थ होती. पण युद्ध म्हटले की प्रचंड खर्च आलाच. दारुगोळा, सैन्याची रसद व पगार ह्याकरता पैसा पाहिजे. पण तो आणायचा कसा, हा यक्षप्रश्न मराठा राजमंडळापुढे असे. महाराणी ताराबाईंच्या मार्गदर्शनाखाली हुकुमतपणा रामचंद्रपंत अमात्य यांनी या प्रश्नावर जालीम उपाय शोधला होता. त्यांनी सर्व किल्लेदारांना कळवले की मुघली हमला झाला की वर्षभर किल्ला जीव खाऊन लढवायचा, मुघलांच्या नाकात दम आणायचा. किल्ला जिंकायला आलेल्या मुघल सरदारावर देखील औरंगजेब बादशाहचे किल्ला लवकर जिंकायचे दडपण असे. त्यामुळे तोही घायकुतीला आलेला असे. त्याच्या ह्या असहाय्यतेचा फायदा घेऊन पावसाळ्याच्या तोंडावर वाटाघाटींची सुरुवात करायची. त्या मुघल सरदाराकडनं पैसे उकळायचे आणि किल्ल्यातील फौजेला जीवनदानाच्या अटीवर किल्ला मुघलांच्या ताब्यात द्यायचा. मग पूर्ण पावसाळ्यात मुघल सैन्य किल्ल्याची डागडुजी करे, नवी रसद भरे, दारुगोळा भरे. हे सगळे झाले की दसरा दिवाळीनंतर परत एखाद्या रात्री सर्जिकल स्ट्राईक करून मराठे किल्ला परत ताब्यात घेत. अशा रीतीने अवघे 3-4 महिने मुघलांना किल्ला ताब्यात घ्यायचे समाधान मिळे आणि त्यांच्याकडनं पैसे देखील मिळत. मुघली खर्चाने किल्ल्याची दुरुस्ती होई, रसद भरली जाई व हे सगळे परत एकदा मराठे ताब्यात घेत. अशा रीतीने हा राजकारणी मराठी गनिमी कावा होता, ज्याद्वारे सतत 27 वर्ष चाललेल्या मुघल मराठा युद्धामध्ये मराठ्यांनी मुघलांची आर्थिक हानी देखील केली, जेणेकरून मुघलांचा पैसाही मराठे घेत आणि मुघलांनी ताब्यात घेतलेला किल्ला देखील सर्व रसदीसकट परत एकदा मराठ्यांच्या ताब्यात येत असे. आणि या सर्व प्रकरणामध्ये मुघलांच्या हातात मात्र काहीच लागत नसे. अशा रीतीने मराठ्यांच्या मुघलांविरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्याची ही पराक्रमाची हकीकत ऐकून परत एकदा आपण इतिहासातनं वर्तमानाकडे येऊया आणि आपलं स्थळदर्शन अंधारबावपासनं पुढे 3 दरवाजा ह्या वास्तूकडे सुरूच ठेवूया. ह्या वाटेने जाताना आपल्याला सह्याद्रीचा रानमेवा येथे विकायला उपलब्ध मिळतो. त्याचबरोबर आपल्यासाठी चहा, लिंबू सरबत, कोकम सरबत, कॉफी असे विविध दुकानांचे स्टॉल्स आपण येथे पाहू शकतो. थोडंसं अंतर चालल्यावर आपल्या डाव्या हाताला आपल्याला एक भव्य दगडी बांधकाम दिसायला लागते. हे बांधकाम म्हणजेच 3 दरवाजाच्या किल्ल्याच्या आतल्या भागाची पाठची बाजू आहे. येथून आपल्याला चक्क एक डांबरी रस्ता दरवाजातनं आत गेलेला दिसतो.
इंग्रजांच्या काळामध्ये ह्या दरवाजातूनच खाली गावाकडे जाणारा रस्ता निर्माण करण्यात आला. नशिबाने 4 दरवाजाप्रमाणे 3 दरवाजाची मोडतोड इंग्रजांच्या काळात न झाल्याने आज आपण हे अतिशय सुंदर असं दगडी वास्तुवैभव पाहू शकतो. आता आपण जेव्हा ह्या दरवाजाच्या संकुलात प्रवेश करतोय, प्रवेश म्हणू शकत नाही मी ॲक्च्युली, कारण आपण आता किल्ल्याच्या बाहेर जातोय. ह्या संकुलात प्रवेश करता क्षणी आपल्याला येथे अतिशय दणकट दगडी बांधणीच्या देवड्या दिसतात. या देवड्यांच्या कमानी अतिशय उंच ठेवण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून येथून ज्या मिरवणुकी वगैरे निघायच्या, सैनिकांचा प्रवेश व्हायचा तो सुलभ व्हावा. त्याचबरोबर हा महत्त्वाचा दरवाजा असल्याने येथे पहारेकऱ्यांची संख्याही मोठी असल्याने देवड्या देखील अतिशय मोठ्या बनवण्यात आलेल्या आहेत. येथे आपण दरवाजाच्या दगडी बिजागऱ्यांची ठिकाणं बघू शकतो. त्याचबरोबर आपण जेव्हा बारकाईने येथे पाहतो तेव्हा येथील दगडी चिऱ्यांच्या मध्ये आपल्याला शिसे वापरल्याचे दिसते. म्हणजे या 2 दगडी चिऱ्यांमधला जो दर्जा भरला जायचा तो शिशांनी भरून ह्या दरवाजाला मजबूती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर ही राजधानीची जागा असल्यामुळे ह्या दगडी कमानींवर अतिशय सुंदर बारीक नक्षीकाम करण्यात आलेले आहे. ह्या दुसऱ्या बाजूला पण आपण ही शिशाने भरलेली 2 चिऱ्यामधली दगडी फट पाहू शकतो. येथे सर्वत्र आपल्याला शिशाचे बांधकाम नजरेला पडते. आणि जेव्हा आपण दाराची चौकट बघतो तेव्हा या दाराच्या चौकटीवर अतिशय सुंदर बारीक नक्षीकाम केलेले दिसते, जे शिलाहारांच्या वैभवशाली कालखंडाची आठवण आपल्याला सतत करून देते. त्यांच्या राजसत्तेचे प्रतीक आणि समृद्धीचे वैभवाचे प्रतीक असलेले कमळ आपल्याला कमानीच्या शीर्षस्थानी दिसते. त्याचबरोबर दरवाजांना मंदिराच्या चौकटीप्रमाणे सुशोभित करून किल्ल्याची राजधानीचे महत्त्व दाखवण्याचा येथे प्रयत्न करण्यात आलेला आहे. तीन दरवाजा हा पन्हाळा किल्ल्यातील प्रवेशद्वारांपैकी एक महत्त्वाचा वास्तुविशेष आहे. पन्हाळ्याच्या पश्चिमेकडे असणाऱ्या ह्या दरवाजांमधून एकेकाळी कोकणचा राजरस्ता निघत असे. पन्हाळा किल्ला हा शिलाहार काळापासून त्यांच्या राज्याची राजधानी राहिला. पुढे आदिलशाहीच्या काळात पश्चिम भागाची विभागीय राजधानीचा मान पन्हाळ्याकडेच होता. स्वराज्यात देखील करवीर सुभ्याचे मुख्यालय शिवकाळात पन्हाळ्यावरच होते. पुढे मराठेशाहीच्या करवीर छत्रपती घराण्याची राजधानी देखील पन्हाळ्यावर होती. ह्याचमुळे राजधानीची शान आपल्याला ह्या द्वारसंकुलातून दिसते. शिलाहारांचे नक्षीदार कलाकुसरीचे कोरीवकाम, आदिलशाही शान दाखवणारे शिलालेख, मराठेशाहीचा भक्कमपणा दाखवणारे शिशाचे बांधकाम, भव्य कमानींची, मोठ्या देवड्यांची, मजबूत दगडी बांधणीची प्रवेशद्वारे, लहानसे ऐनवेळी गुप्तपणे वापरता येणारे दिंडी दरवाजे, जुन्या काळी सैनिकांची व आजच्या काळात पन्हाळा गावची तहान भागवणारी गोड पाण्याची विहीर, भक्कम काळ्या दगडी चिऱ्यांचे बांधकाम, आदिलशाही भव्य भुईकोटांसारखे तटातून बाहेर आलेले बंदुकीच्या माऱ्याचे चिलखती झरोके, अशी सर्व वैशिष्ट्ये आपण तीन दरवाजांच्या संकुलात पाहू शकतो. आता आपण बाहेरील बाजूने तीन दरवाजा ह्या द्वारसंकुलाची रचना पाहूया. पहिल्या प्रथम आपल्या ध्यानात येते की ही संपूर्णपणे दगडी रचना आहे आणि या दगडाचे काही ठिकाणी टवके उडालेले आहेत. हे टवके म्हणजेच सिद्धी जोहार याच्या स्वारीच्या वेळेला जेव्हा आदिलशाही फौजेने राजापूरच्या इंग्रजांची मदत घेऊन येथे गोळाबारी केली होती तेव्हाची निशाणी आहे. त्या काळच्या तोफांच्या गोळ्याच्या दणक्याने जे दगडांचे टवके उडाले ते आपण येथे पाहू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी रचना आहे ही संपूर्णपणे दगडी बांधणीची असून ह्या दगडांमध्ये आपल्याला चुना किंवा शिशे याचा काहीही उपयोग केलेला दिसत नाही आणि केवळ दगडावर दगड रचून ही भक्कम तटबंदी येथे निर्माण केली गेलेली दिसते. त्याचबरोबर तटाच्या वरच्या बाजूला जसे आदिलशाही भुईकोटांवर आढळतात तसे बंदुकांच्या झरोक्यांची देखील रचना केलेली येथे आपल्याला दिसते. त्याचबरोबर येथे ही जी छोटीशी खिडकी दिसत आहे ती छोटी खिडकी नसून तो एक दिंडी दरवाजा आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा रात्री मुख्य दरवाजे बंद होत असत तेव्हा निरोपे, जासूद, गुप्तहेर किंवा इतर कोणी महत्त्वाची व्यक्ती
जर किल्ल्यात प्रवेश करू इच्छित असेल तर येथून रस्सी सोडून त्याला वर खेचून घेतले जात असे. अशा रीतीने हा दिंडी दरवाजा पन्हाळा किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या जवळच आपण पाहू शकतो. येथूनच पुढे हा रस्ता एकेकाळी कोकणामध्ये जात असे. येथे वर आपल्याला पन्हाळ्याची अतिशय भव्य विशाल अशी दगडी तटबंदी पाहता येते. इथून जो आपल्याला दूरवर मुख्य बुरुज दिसतोय तो म्हणजेच अंधारबाव ह्या विहिरीचा बाह्य बाजूने दिसणारा भाग आहे. तर अशा रीतीने आता आपण ही 3 दरवाजाची बाह्य रचना पाहून किल्ल्याच्या अंतर्गत भागात प्रवेश करूया. किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपण ह्या दगडी तटबंदीमध्ये पावसाचं पाणी बाहेर जाण्यासाठी केलेली भुयारी अंतर्गत जलव्यवस्था देखील पाहू शकतो. पन्हाळा भागात प्रचंड पाऊस पडतो, त्याचे पाणी बाहेर वाहून जाण्यासाठी ही व्यवस्था येथे केलेली आहे. पन्हाळा किल्ल्याच्या 3 दरवाजा संकुलाच्या पहिल्याच दरवाजाच्या शीर्षस्थानी आपण एक भव्य फारसी लिपीतील शिलालेख पाहू शकतो. विजापूर आदिलशाहीच्या काळात पन्हाळा किल्ला त्यांच्या पश्चिम भागाची राजधानी असल्याने तत्कालीन बादशहांच्या वतीने स्थानिक सुभेदारांनी येथे अनेक शिलालेख कोरले आहेत. त्यापैकी महत्त्वाच्या अशा या लेखाचे वाचन पुढील प्रमाणे: अल्लाहच्या नावाने जो दयाळू व कनवाळू आहे, हे वाक्य राज्यकर्त्यांच्या म्हणजेच अल्लाच्या खजिन्याच्या द्वाराची किल्ले आहे. ह्या सरकारच्या वतीने पन्हाळा किल्ल्याची पुनर्बांधणी जगाचा रक्षक माझा सम्राट इब्राहिम आदिलशाह याच्या काळात घडली. अल्लाह त्यांच्या राज्याचे रक्षण करो. ही बांधणी हिजरी सन 954 म्हणजेच इसवी सन 1547 या वर्षी आणि मलिक दाऊद आका यांच्या कारभारात जे बादशहाच्या अनुपस्थितीत पन्हाळ्याचे राज्यपाल होते त्यांच्या काळात झाली. हा लेख मंत्री अहमद याच्या सेनापती असलेल्या मुलाने कोरलेला आहे. या शिलालेखाच्या चौकटीच्या कॅलिग्राफीमध्ये काव्यात्मक रीतीने कोराणातील आयत नमूद केलेले आहेत. ते पुढील प्रमाणे: अशी इमारत पृथ्वीवर कुठेही नाही. या विहिरीतील पाणी शुद्ध पाण्यापेक्षा कनिष्ठ प्रतीचे नाही. जो कोणी हे पाणी पितो तो म्हणतो, देवाची कृपा ह्या संरचनेच्या निर्मात्यावर राहो, कारण ह्यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. हे कुराणामधील अवतरण आहे. शिलालेखातील वास्तविक शब्द फक्त शुद्ध पाणी आहेत, परंतु कुराणातील उतारा नंदनवनातील त्या पाण्याचे वर्णन करणारा आहे, जे या किल्ल्यातील विहिरी संबंधीचे वर्णन आहे. शिलालेख कोरणाऱ्या पथरवटाने दगडावर पुढील शेवटचे शब्द कोरलेले आहेत: जग विश्वास ठेवणार नाही, पण तुम्ही आनंदी राहा. तुम्ही तुमच्या हृदयात दुःखाचे झाड लावू नका आणि नेहमी आनंददायी अर्थाचे पुस्तक वाचा. तुमचे खाणे आणि नित्यव्यवहार तसाच चालू ठेवा. आपण ह्या जगात किती दिवस राहू शकतो हे त्यानेच स्पष्ट होते. आणि ह्या पाणीपुरवठ्याचे बांधकाम करणारे आणि खोदवून घेणारे दाऊद आका सुभेदार होत. कदाचित हे वर्णन 3 दरवाजातील विष्णू तीर्थाविषयी असावे, पण कोल्हापूर गॅझेटमध्ये कोल्हापूर राज्याचे पॉलिटिकल एजंट कर्नल JW वॉटसन यांनी मूळ फारसी लेख इंग्रजीत भाषांतरित करताना केवळ इतकाच उल्लेख केला आहे. त्यामुळे यावर आम्ही फारसे काही स्पष्टीकरण देऊ शकत नाही. यासोबत कोल्हापूर गॅझेटमध्ये अजून एका शिलालेखाविषयी माहिती देण्यात आली आहे, पण निश्चितपणे हा लेख 3 दरवाजा संकुलात कुठे होता किंवा आता सध्या कुठल्या संग्रहालयात आहे हे आम्हाला आमच्या शोध मोहिमेत काही सापडले नाही. पण जर कोणाला ह्याविषयी काही नक्की माहीत असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवून आमच्या ज्ञानातसुद्धा भर घालावी आणि हे कमेंट वाचून आमच्या प्रेक्षकांनासुद्धा ह्याविषयी नक्की माहिती कळवावी. ह्या दुसऱ्या शिलालेखाचे वर्णन गॅझेटियरकार पुढील प्रमाणे करतात. ते म्हणतात की हा लेख 3 दरवाजाच्या बाहेरील बाजूस आहे, ज्याच्यावर सुरुवातीलाच तारीख दिली आहे हिजरी सन 934 म्हणजेच इसवी सन 1527. लेखात म्हटलं आहे की जमशेदप्रमाणेच न्याय व आणि सन्मानाची आठवण करून देणारा त्याच्या प्रतिष्ठित राज्याचा शासक अली आदिलशाह याच्या उत्तुंग कारकिर्दीमध्ये ह्या इलाक्याचा तत्कालीन राज्यपाल अबू आका सौद यांनी हा बुरुज बांधला. एका चाणाक्ष माणसाने म्हटले आहे की हा बुरुज इतका उत्तुंग आहे की त्यामुळे पर्वत शिखरावरील वाऱ्याने घोडेस्वारांसाठी रस्ता बनवला असावा असे वाटते.
अशा रीतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्याही सुमारे 100 ते 125 वर्ष आधी पन्हाळ्याच्या मुख्यद्वारावर कोरलेले हे महत्त्वाची ऐतिहासिक वारसा असणारे शिलालेख पन्हाळ्याचे महत्त्व निश्चितपणे दाखवून देतात. अशा रीतीने आपण 3 दरवाजाची बाहेरून असणारी भव्य आणि मजबूत दगडी बांधणी पाहिली, त्याचे बाहेरून असणारे शिलालेख पाहिले, त्याचबरोबर पावसाचे पाणी वाहून जाण्याची तटबंदीमधली असलेली भूमिगत रचना देखील पाहिली. आता आपण या दरवाजातनं आत प्रवेश करत आहोत. आत प्रवेश करता क्षणी अतिशय भव्य देवडे आपल्याला दिसतात आणि आपण आतल्या एका चौकात पोहोचतो. येथून मी तुम्हाला परत एकदा उलट फिरून दाखवत आहे की ह्या दरवाजाच्या अंतर्गत भागात अजून एक चौकट असून येथे बिजागरींची रचना केलेली आहे. ह्याच कारणामुळे यांना 3 दरवाजा म्हणतात. समोर दिसतोय तो पहिला दरवाजा, ह्या अंतर्गत चौकटीचा दुसरा दरवाजा, आणि ह्या 2 दरवाजांच्यामध्ये देवड्या आहेत आणि देवड्यांच्यामधून वर तटबंदीत जाण्यासाठी जिने देखील तयार केलेले आपल्याला दिसतात. ह्या अतिशय भव्य अशा दगडी देवड्या पाहून परत एकदा आपण मागे फिरून 3 दरवाजाच्या अंतर्गत भागात जाऊया. ह्या भागाला विष्णू चौक म्हणतात. येथे शिलाहारखालीन दगडी खांब पाहायला मिळतात. त्याचबरोबर 3 दरवाजा संकुलातले 3रे दरवाजाही आपण पाहू शकतो. 3 दरवाजापैकी 3ऱ्या व शेवटच्या दरवाजावर आपण एक अतिशय सुंदर कलाकृती पाहू शकतो, जी चुन्याने विटांच्या भिंतीवर तयार करण्यात आली आहे. मधोमध श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. गणपतीच्या दोन्ही बाजूंना आपण शरभांच्या विक्राळ आकृत्या पाहू शकतो. या शरभांनी आपल्या पंजात हत्तींना दाबून ठेवल्याचे दिसते. विघ्नहर्त्या गणेशाच्या कृपेने या किल्ल्याची सत्ता हत्तीसारख्या महाकाय संकटांना देखील चिरडू शकते, हेच जणू शिल्पकारांना यातून सुचवायचे असावे. मध्ययुगीन भारतात हिंदू व मुसलमानी राजवटींच्या बऱ्याच किल्ल्यात ह्या शरभ आकृती आपण पाहू शकतो, पण पन्हाळ्याच्या 3 दरवाजावरील ह्या शिल्पाची शान काही औरच आहे. विष्णू चौकातील अजून एक महत्त्वाची ऐतिहासिक खूण म्हणजे आता ही समोर आपण बघत आहात ही विष्णू तीर्थ नावाची दगडी बांधणीची विहीर. ह्या विहिरीजवळ आजही आपण दगडी पाण्याचा द्रोण पाहू शकतो, ज्याच्यातनं एकेकाळी घोडे किंवा बैल पाणी पित असत. ह्या चौकोनी दगडी बांधणीच्या विहिरीतली पाण्याची पातळी नेहमी साधारण 5 ते 7 फुटावर कायम असते. उन्हाळ्याच्या दिवसातही ही पातळी कमी जास्त होत नाही. अतिशय नितळ स्वच्छ गोड असे हे पाणी आजही पन्हाळ्याच्या गावातील लोकांची तहान भागवते. हा 3 दरवाजा इतिहासातील सुवर्ण क्षणांचा साक्षीदार देखील झाला आहे. नरवीर कोंडाजी फर्जंद यांनी 6 मार्च 1673 साली अवघ्या 60 मावळ्यांनीशी पन्हाळा घेतला. ही बातमी महाराजांना कळतात शिवराय त्वरेने पन्हाळ्याकडे निघाले. 16 मार्च 1673 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज ह्याच दरवाजातून गडावर आले. त्याचवेळी कोंडाजी फर्जंद व दत्ताजी पंत वाकेनीस यांनी आपल्या दौलतीच्या धन्याचे ह्याच विष्णू चौकात सोन्याची फुलं उधळून स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी येथेच कोंडाजी फर्जंद व त्यांच्यासोबतच्या मर्द मावळ्यांचे कौतुक केले. असा हा अमोल ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार असणारा 3 दरवाजाचा विष्णू चौक आहे. अशा रीतीने आपण पन्हाळ्याच्या ह्या 3 दरवाजा संकुलाच्या 3ही दरवाजांचं दर्शन केलं. आता ह्या 3ऱ्या दरवाजातनं परत एकदा पन्हाळा किल्ल्याच्या आतमध्ये शिरून आपण उर्वरित दुर्गदर्शन करूया. तत्पूर्वी तुम्ही ह्या दरवाजाच्या आतल्या भव्य कमानी आणि घुमटांच्या आतल्या गोलाकार भागाचं नक्कीच दर्शन करा. आणि आता आपण येथून परत एकदा आत शिरत आहोत. येथून आत शिरल्यावर ह्या दरवाजावर दाखवण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या दरवाजाच्या आतील बाजूने दरवाजांच्या कमानीवर 2 सुंदर अशा मोरांचं अंकन केलेलं आहे. हे मोर देखील कदाचित समृद्धीचं आणि यशाचं प्रतीक म्हणून येथे दाखवण्यात आले असावेत. अशा रीतीने आपण येथे ह्या 3 दरवाजा संकुलाचं संपूर्ण स्थळदर्शन पूर्ण करून पुढील इतिहासाच्या पानांकडे वळूया. पन्हाळ्याच्या या दुसऱ्या मोगल वेढ्यासंबंधीची मराठा दफ्तरातील कागदपत्र फारच तुरळक सापडतात, पण पन्हाळ्याचा उपकिल्ला पावनगडासंबंधी पुढील 2 नोंदी मात्र नक्कीच मिळतात.
एक पत्र आहे 5 फेब्रुवारी 1701 सालचे, ज्यामध्ये महाराणी ताराबाई लिहितात, किल्ले पावनगडास गनिमाने येऊन परीघ घातला, तेथील मजबूती असली पाहिजे, याचकरता तुम्हास किल्ले मजकुरात नामजद पाठविले. त्यास तुम्ही तिथे गेल्यापासून रात्रंदिवस अळंगा नौबत चौकी पहारा करता, स्वामी कार्यात अंतर करत नाही. म्हणून वर्तमान राजश्री बाळोजी इंगळे मुद्राधारी यांनी हुजूर लिहिले, त्यावरून विदित झाले, ऐसियास तुम्ही स्वामी कार्याचे एकनिष्ठ मर्दाने सेवा करीत आहात. किले मजकुरास कष्ट करून गनिमास नतीजा पावविता, ये गोष्टीने तुमचा मुजरा झाला. पुढेही याच रीतीने होशियार खबरदार राहून गनिमास ठेसगा देणे. पुढील पत्र 12 मार्च 1701 सालचे आहे. ह्यामध्ये महाराणी ताराबाई लिहितात, विठोजी केसरकर नामजात किले पावनगड यांसी यातना केली ऐसिजे. तुम्ही हमेशा कष्ट करून गनिमास नतीजा पावविता. 1-2 वेळा मोर्चा मारिला. औरंगजेबाला तरी ठेसगा द्यावा ऐसी उमेद करता. याउपरी औरंगपादशाह आला आहे, तरी त्याचा हिसाब न धरता स्वामींची जागा जतन करणे. स्वामी ऊर्जित हरबाब करतील, दिलासा असो देणे. अशा रीतीने महाराणी ताराबाई मराठ्यांच्या किल्लेदारास सतत प्रोत्साहनपर पत्र लिहून त्यांची उमेद जागी करून त्यांच्याद्वारे स्वराज्य सेवा करवून घेत असत. याच्या पुढची एक महत्त्वाची नोंद मोघल दरबारच्या बातमीपत्रांमध्ये खंड क्रमांक 2 पान क्रमांक 44 वर सापडते. ही नोंद 22 जुलै 1702 सालची आहे. ह्या नोंदीनुसार विशाळगड किल्ला जिंकून परतीच्या प्रवासात औरंगजेब बादशाह पन्हाळ्याच्या पायथ्याशी परत एकदा मुक्कामा करता आलेला होता. पुढे डिसेंबर 1702 ते मार्च 1704 अशा दीर्घ कालखंडासाठी सिंहगड, राजगड व तोरण्याच्या मोहिमेवर तो स्वतः रवाना झाला. ह्याच दरम्यान परशुराम त्र्यंबक पंतप्रतिनिधींनी 1704 साली पन्हाळा किल्ला परत जिंकून स्वराज्यात दाखल करून घेतला. त्याची तारीख मात्र नक्की उपलब्ध नाही. ह्याच दरम्यान काही वर्षाआधी छत्रपती राजाराम यांच्या निधनानंतर महाराणी ताराबाई यांनी आपला पुत्र दुसरे शिवाजीराजे यांची मुंज व राज्याभिषेक रामचंद्र अमात्य यांच्या पाठिंबा घेऊन येथेच पन्हाळा किल्ल्यावर घडवून आणली होती. हा समारंभ मात्र विशाळगडावर पार पडला. मुघली आक्रमणांना तोंड देण्यासाठी ताराबाईंचा व छोटे दुसरे शिवाजी महाराज यांचा मुक्काम विशाळगड व पन्हाळगड आणि सह्याद्रीच्या ह्या दुर्गम भागात फिरता असे. मुख्य कारभार रामचंद्रपंत अमात्य व सेनापती धनाजी जाधव यांच्या ताब्यात असे. शंकराजी नारायण पंत सचिव, परशुराम पंत प्रतिनिधी, उदाजी चव्हाण, कान्होजी आंगे सरखेल यांच्या एकजुटीने इसवी सन 1700 ते इसवी सन 1707 अशा 7 वर्षांच्या दीर्घ कालखंडात ताराबाई राणीसाहेब औरंगजेब बादशाला अजिबात यशस्वी होऊ देत नाही आणि स्वराज्याचा हा स्वातंत्र्य संग्राम यशस्वी रीतीने करत राहतात. पन्हाळ्याची ही प्राचीन कथा सांगता सांगता आता आपण आपल्या पुढील स्थलदर्शनाकडे येऊन पोहोचलो आहोत. पण हे स्थलदर्शन आता आपण पुढील एपिसोडमध्ये करणार आहोत. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आपल्या प्रतिक्रियांद्वारे आम्हाला नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडल्यास पन्हाळ्याचा पुढील उत्कंठावर्धक माहितीसाठी सबस्क्राईबचे बटन दाबून बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या भागांचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. महाराष्ट्राचा हा वैभवशाली इतिहास आपल्या मित्रपरिवाराला फॉरवर्ड करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला नक्की मदत करा, ही आमची नम्र विनंती. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.